जळणारी लोक. माणूस जेव्हा यशाची पायरी चढतो तेव्हा अनेक जण कौतुक करतात, पण काही जण असे असतात जे त्या माणसाच्या यशाबद्दल मनापासून आनंदी होत नाहीत. ते अशा लोकांवर जळतात. जेव्हा आपल्याच बरोबरीची व्यक्ती पुढे जाते, यश मिळवते, तेव्हा ते यश काही लोकांना पाहवत नाही, ज्यामुळे त्यांच्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण होते. दिवसभरात तुम्ही घराबाहेर पडल्यावर अनेक लोकांना भेटता, पण त्यांच्यामध्ये काही लोक असेही असतात जे तुमच्या चांगल्या गुणांवर कमी आणि तुमच्या कमतरतांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. प्रत्यक्षात दिवसभर तुमच्यासोबत राहणारी कोणती व्यक्ती तुमच्यावर खरी निष्ठा ठेवते आणि कोणाला तुमचा हेवा वाटतो हे जाणून घेणे खूप कठीण आहे. परंतु काही संकेताच्या मदतीने जळणाऱ्या लोकांना ओळखणे सोपे होते. ईर्ष्या करणाऱ्या लोकांना कसे ओळखायचे आणि कोणत्या टिप्सच्या मदतीने ही समस्या सोडवायची ते जाणून घेऊया. मत्सराची भावना माणसाच्या नात्याला हानी पोहोचवू शकते. ही भावना हळूहळू राग आणि शत्रुत्वाचे रूप घेते. यामुळे मत्सर करणारी व्यक्तीला प्रत्येक क्षणाला असुरक्षित वाटते आणि त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इजा करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत मत्सरी व्यक्तीपासून सावध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे लोक प्रत्येक क्षणी समोरच्याला चुकीचे सिद्ध करून स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ज्या व्यक्तीला दुसऱ्यांचा हेवा वाटतो ती व्यक्ती प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीस अपमानित करत असते आणि स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. ईर्ष्यावान व्यक्ती प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या गोष्टींवर आपली नजर ठेवते व त्या व्यक्तीच्या उणीवा शोधत राहते. जेव्हा काही लोकांना एखाद्या व्यक्तींसारखे व्हायचे असते तेव्हा स्वतःला त्यांच्यापेक्षा चांगले सिद्ध करण्याव्यतिरिक्त ते त्यांची थट्टा करायला लागतात. ते त्यांच्या प्रत्येक गोष्टींचे अनुसरण करतात जेणेकरून ते देखील त्यांच्यासारखे बनतील, पण मनात मात्र त्यांच्याबद्दल मत्सराची भावना ठेवतात. ज्यांचे वर्तन मत्सराचे असते ते लोक प्रत्येक क्षणी इतरांशी तुलना करतात. जर कोणी तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुमची तुलना करत असेल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. अशा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न करू लागतात. असे लोक प्रत्येक क्षणी इतरांमधील कमतरता शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःला चांगले आणि समोरच्याला चुकीचे सिद्ध करायचे असते. ते त्यांच्या सद्गुणांमध्ये इतर लोकांच्या कमतरता देखील मोजण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सर्वजण तुमची स्तुती करतात आणि तुमच्या कामाचे कौतुक करतात त्यावेळी असे लोक अत्यंत निराश होतात. ते तुम्हाला केवळ वाईट प्रसिद्धीच देत नाहीत, त्याउलट तुमची कोणत्याही प्रकारची प्रशंसा करण्यात कचरतात. त्यामुळे नात्यात गैरसमज वाढू लागतात. तुमचा हेवा वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलण्याआधी सतर्क राहणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींबद्दलच्या तुमच्या भावना सांगणे टाळा. त्यांच्याशी कमीत कमी वेळा बोला आणि त्यांना तुमच्या कोणत्याही योजनांबद्दल कधीच सांगू नका. काही लोक बरेच वेळा इतरांशी बोलताना आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करू लागतात. या त्यांच्या सवयीचा फायदा लोक घेऊ शकतात. तुमचा मत्सर करणाऱ्या लोकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला कळले
की एखादी व्यक्ती तुमचा हेवा करत आहे आणि तुमच्याबद्दल वाईट बोलत आहे, तर परिस्थिती सकारात्मकपणे हाताळा. यामुळे नात्यातील कटुता टाळता येते, तसेच वागणूक योग्य राहील. असे लोक कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत मत्सर करणारे लोक तुम्हाला प्रत्येक क्षणाला भडकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही वाद घालण्याऐवजी किंवा आरडाओरडा करण्याऐवजी शांततेने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करा. न बोलणे, दुर्लक्ष करणे आणि अंतर राखणे यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीशी बोला आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही समस्येचे मूळ कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून वाढणारे अंतर दूर करता येईल. वरील मुद्दे पटल्यास लाईक जरूर करा, तसेच शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.